इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागाची जीवनवाहिनी असलेली लालपरी आता केवळ धावणार नाहीये, तर ती प्रवाशांशी माणुसकीचं नातं जोडणार आहे। 1 मे 2026 पासून सुरू होणाऱ्या या विशेष अभियानाचा नेमका उद्देश आणि त्यातील महत्त्वाचे बदल काय आहेत हे समजून घेऊयात। एसटी महामंडळाच्या ताफ्यात बसेसची संख्या वाढत असली तरी प्रवासी संख्या आणि महसूल वाढवण्यासाठी महामंडळाने कंबर कसली आहे। प्रवाशांचा लालपरीवरील विश्वास पुन्हा मिळवणं आणि प्रवासाला एक मानवी स्पर्श देणं हा अभियानाचा मुख्य हेतू आहे। या अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत मोठे बदल पाहायला मिळतील। त्यामध्ये बस फलाटावर येण्यापूर्वी तिची स्वच्छता आणि वेळेचं पालन अनिवार्य असेल। बस सुटण्यापूर्वी चालक स्वतःची ओळख करून देतील, तसंच प्रवासाचा मार्ग, प्रमुख थांबे आणि पोहोचण्याची अंदाजित वेळ याची माहिती प्रवाशांना देतील। चालक वाहक केवळ ड्युटी न करता प्रवाशांना प्रवासात मदत करणारे सहाय्यक म्हणून आता काम पाहतील। प्रवाशांसाठी काय बदलणार आहे, तर केवळ प्रशासनच नाही तर प्रवाशांनाही या सेवेत सहप्रवासी मानलं गेलंय। नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC आणि ऑनलाईन आरक्षणाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे। बस रद्द झाल्यास किंवा नादुरुस्त झाल्यास प्रवाशांना तात्काळ पर्यायी व्यवस्था करून देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेत। स्थानक परिसर सुरक्षित आणि सुसज्ज ठेवण्याची जबाबदारी आता स्थानिक अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे। तुमच्या तक्रारी आता केवळ कागदावर राहणार नाहीयेत, तर प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा देखील उभारली जाणार आहे। सेवेतील उणीवा दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर नियमित आढावा घेतला जाईल। हे अभियान महत्त्वाचं का आहे, तर बऱ्याचदा खासगी ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत एसटी मागे पडत असल्याची चर्चा असते। अशा वेळी 1 मे 2026 पासून राबवलं जाणारं हे अभियान एसटीला आधुनिक, शिस्तबद्ध आणि तितकंच संवेदनशील बनवण्याचा प्रयत्न आहे। थोडक्यात सांगायचं तर आपली बस आपली सेवा हा केवळ एक सरकारी उपक्रम नसून तो लालपरी आणि सामान्य जनता यांच्यातील विश्वासाचा नवा सेतू ठरणार आहे। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।